सक्तीने फी वसूल करून मुलींना वेठीस धरणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन नाशिक येथील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट मिशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिले। सरकारने मुलींना शैक्षणिक फी माफी केल्याचं जाहीर केलं असताना आम्हाला अशा प्रकारचे कोणतेही स्पष्ट आदेश नसल्याचे विद्यालयाकडून सांगण्यात येते। यामुळे मोठा गोंधळ उडाला असून याबाबत शासनाने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा राज्यभर बोंबाबोंब आंदोलन उभारलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिति एवं ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन सामाजिक न्याय आदरणीय प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही नाशिक जिल्ह्यातील सर्व महिला मंडळ व सर्व कार्यकर्ते आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर जे महिलांना व मुलींना मोफत शिक्षण देण्यात आलेले त्याच्यासाठी GR जो काढलेला आहे, परंतु हा GR प्रत्येक कॉलेज आणि प्रत्येक शाळेपर्यंत अजूनही पोहोचलेला नाही आहे। तर त्यासाठी आम्ही एक तक्रार घेऊन इथं जिल्हाधिकारी साहेब जलद शर्मा यांच्याकडे व जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती याच्या समितीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब जलद शर्मा यांनी आमची पूर्ण तक्रार ऐकून घेतली व तातडीने त्याच्यावर कार्यवाही किंवा चौकशी मी करतो आणि लवकरात लवकर तुमची जी समस्या आहे ती सुटेल असे आश्वासन आम्हाला दिले आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने जो एक निर्णय घेतलेला आहे की जे गरीब किंवा गरजू मुली आहेत त्यांना शिक्षण मोफत मिळावं। पहिले 50% होतं, आता 100% पूर्णपणे जे शिक्षण मोफत केलेले त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे, त्यांना मी धन्यवाद देते। परंतु आमची मागणी अशी आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने की हे जे तुम्ही GR काढलेला आहे याचा लाभ किंवा ही जी योजना आहे याचा लाभ संपूर्ण मुलींना व विद्यार्थ्यांना पोहोचला पाहिजे, ही आमची मागणी आहे।